आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईनं रस्ते उजळले, ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण, जल्लोषपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन. जामखेडमध्ये गेल्या 10 दिवसात भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपलं लाडकं दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्री गणेशाचं शहर आणि परिसरात उत्साहात विसर्जन केलं. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशाचं मोठ्या जल्लोषात विसर्जन केलं. जामखेड शहरामध्ये मोठ्या मंडळांचे 14 आणि लहान मंडळांचे 10 असे 24 तर एक गाव एक गणपतीचे 10 आणि ग्रामीण भागात एकूण 55 मंडळांची म्हणजे एकूण 89 मंडळांची श्रींची स्थापना करण्यात आली होती. 7व्या दिवसापासून शहर आणि तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती. 10व्या दिवशी शहरातील 14 आणि ग्रामीण भागातील 17 मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. विसर्जन मिरवणूक तब्बल 8 तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन रात्री 12:05 झालं. प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघालेली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. मेन रोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते. बाल गणेश मंडळांनी सकाळी 4 चाकी हातगाड्यांमधून मिरवणुका काढल्या. दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीनं फुलून गेले होते. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी सार्वजनिक गणेश मंडळांचं प्रमाण असून ढोल ताशा, लेझिम फड, डोली बाजा, बेंजो बाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीत मिरवणूक काढण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं शहर आणि परिसर दणाणून गेला होता. या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालानं माखलेले दिसले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिरांच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघालं होतं. गणेश मूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. यामुळे मेन रोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या पट्ट्या डोक्यावर मिरवणारे आणि गुलालानं माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेफान होऊन नाचणारे तरुण दिसत होते. दरवर्षीप्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी आणि मित्रमंडळानं गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सत्कार केला. आमदार राम शिंदे, प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, सभापती शरद कारले, माजी सभापती भगवान मुरुमकर, अमित चिंतामणी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. तसंच मोठ्या हौसेनं यावर्षी आमदार रोहित पवार यांनी मेन रोडवर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. गणरायाचं विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांची मेन रोडवर गर्दी झाली होती. मेन रोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीमधून हे विलोभनीय चित्र पाहत होते. अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळानं गणेशोत्सव काळात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलंय. यावर्षी मंडळाची पहिल्या दिवसाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली, तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली. शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्र मंडळाची मिरवणूक आकर्षक होती. गणपती विसर्जन मिरवणूक अगदी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडलं. यावेळी दोन्ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे गाण्यांच्या तालावर बेफानपणे थिरकले. गणेश भक्तांच्या स्वागताचं स्टेज स्वतंत्र होतं, परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धा दिसत होती. यावेळी जणू विधानसभेची विसर्जन मिरवणूक तर नाही ना, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाच तरी विसर्जन होणार अशी चर्चा जनतेमध्ये होती. कोणताही गंभीर आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.